नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आमचे ज्येष्ठ बंधू कोल्हापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी आदरणीय दौलत देसाई साहेब, आमचे दुसरे बंधू प्राध्यापक अमृतराव काळोखे, आजच्या व्याख्याता शाल्मली रानमळे, मिलिंद धोंड साहेब आणि नायकवाडी मॅडम आणि उपस्थित सर्व मान्यवर, सर्वात पहिल्यांदा तर मी अभिनंदन करतो की आपण आज या कार्यशाळेसाठी उपस्थित राहिलेले आहात. विद्यार्थी आणि पालक, खूप चांगला निर्णय आपण घेतलेला आहे की या क्षेत्रामध्ये, आणि विशेषतः पालक आणि काही लहान मुलं दिसत आहेत, हे अतिशय योग्य वेळ आहे की हे जे बीज आहे हे त्या मुलांच्या मनामध्ये पेरण्याचे अतिशय योग्य वेळ आहे. कारण जसं आता काळोखे सरांनी सांगितलं की म्हणजे आम्ही जे लोक MPSCमधून झालो ह्यांचं बऱ्यापैकी जे स्कॉलरशिपची एक्झाम आहे, तर मी पण माझी त्यावेळेला नॅशनल स्कॉलरशिप मिळाली होती 7वीला, म्हणजे त्यावेळेला 7वी. तर स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणजे बुद्धिमत्ता आणि गणिताचे जे डेव्हलपमेंट होते त्याचा निश्चितच फायदा पुढच्या आयुष्यामध्ये होतो. मी थोडक्यात माझी पार्श्वभूमी सांगायचं म्हणजे मी खेडेगावातनं आलेलो आहे. कोल्हापूर जिल्ह्यातलंच पारळी म्हणून गाव आहे. शेतकरी कुटुंबातनं एकदम सामान्य परिस्थितीतून आलो. बऱ्याच लोकांच्यामध्ये असा गैरसमज असतो की हे स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र म्हणजे एक ठराविक क्लासच्या लोकांसाठी वगैरे असतं. असं काहीच नाही. आता जसं सरांनी सांगितलं की आपल्या भागातले, आपल्या आजूबाजूचे खूप सारे लोक आहेत, साहेबसुद्धा आपल्याच भागातले आहेत. आणि आम्ही जेव्हा MPSCची परीक्षा देत होतो आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं आणि त्यामध्ये यशस्वी झालो. मग जसं सांगितलं की कृषी महाविद्यालयाचा एक विषय आहे, म्हणजे एक बेसिक MPSCसाठी जे किंवा कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेसाठी आपण जेव्हा रेग्युलर अभ्यास करत असतो त्यावेळेला आपण इंडिव्हिज्युअल अभ्यास केला तर चालतं किंवा आपण यशस्वी होतो. पण जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करता तेव्हा हा कलेक्टिव्ह अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण ॲग्रिकल्चरच्या मुलांच्या बाबतीत सांगितलं जातं की खूप मुलं यशस्वी होतात आणि ही एक परंपरा आहे. आणि त्याचं कारण असं आहे की ही जी मुलं आहेत ॲग्रिकल्चर कॉलेजची, ही मुळात एकतर ती बॅकग्राऊंड ग्रामीण भागातली असतात, मुळात ते ऑलराऊंडर असतातच तसे पण सगळ्याच पद्धतीनं. आणि कृषी महाविद्यालयाचं वैशिष्ट्य असं असतं की तिथं तुम्हाला सगळे विषय शिकवले जातात इन रिलेटेड टू ॲग्रिकल्चर. म्हणजे तुम्हाला तिथं इकॉनॉमिक्स शिकवलं जातं, सोशॉलॉजी शिकवली जाते, इंजिनिअरिंग, केमिस्ट्री, बायोलॉजी, एंटॉमॉलॉजी सगळे विषय असतात. त्यामुळं ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट हा सगळ्या विषयाचं त्याला नॉलेज असतं, कुठलाही विषय त्याला अनोळखी नसतो. आणि जो बंधुभाव आपण म्हणतो तो कृषी महाविद्यालयासारखा कुठं नसतो. मी हे सांगतोय म्हणजे हे सगळ्यांनी अनुसरायला पाहिजे. मला सांगायचा हेतू हा आहे की जे वातावरण आपण म्हणतो की राहुरी कृषी विद्यापीठ ही MPSCची पंढरी समजली जाते, त्याचं कारण हे आहे की एकमेकामध्ये जी भावना असते ती, म्हणजे मी आणि माझा मित्र दोघं माहिती आहे, आम्ही दोघं एका परीक्षेसाठी कॉम्पीट करतो आहे, परंतु मी असं म्हणेन की बाबा मला वेळ आहे, माझ्या नोट्स तो आधी वाच आणि मग मी नंतर वाचेन. जर ही जी भावना आहे ही भावना याच्यामध्ये महत्त्वाची आहे. आणि आता कॉम्पिटिशन इतकी प्रचंड आहे, म्हणजे पूर्वी तर आम्ही विनोदानं म्हणायचं की त्या काळात 3 लाख लोक बसायचे, त्यात पहिल्या 25मध्ये आम्ही आलो होतो वगैरे. तर आता परिस्थिती अशी झाली की अजून टफ कॉम्पिटिशन झाली. आता त्यावेळेला सुविधा पण कमी होत्या. आता सर्वांना एकच विचारात घ्यायला पाहिजे की आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असेल तर पूर्णपणे त्याला समर्पण भावना असली पाहिजे. एकदा आपण ध्येय निश्चित केलं तर त्यासाठी आपण पूर्ण समर्पणाची भावना त्यामध्ये असली पाहिजे. आणि आपण निश्चित केल्यानंतर त्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी पूर्णपणे विसरून सगळं आपण त्या म्हणजे जर भाग घेतला. आणि कसं असतं की याच्यामध्ये कन्सिस्टन्सीची आवश्यकता असते. म्हणजे आपण बघतो नारळ फोडतात बरेच लोक, एखाद्याचा नारळ पहिल्या फटक्यात फोडतो, एखाद्याला 2-3 वेळा आपल्याला लागतं. म्हणजे समजा 4 वेळा आपटला तर ते 4था ठोका असतो तो त्यांनी नारळ फोडतो असं नाही, पहिल्या 3 ठोक्याने तो मऊ झालेला असतो. त्यामुळं प्रत्येकाचं वेगवेगळं कॅपॅसिटी असते. तर आपण करायला पाहिजे की आपण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपली बलस्थानं काय आहेत आणि आपल्या उणिवा काय आहेत. आपल्या उणिवांच्या पार जाणं आणि आपल्या बलस्थानाचा वापर करून घेणं, हा जो करतो योग्य माणूस तो यशस्वी होतो आयुष्यामध्ये नक्की. आणि हे सगळ्यात ओळखणं हे एकतर मुलांची जबाबदारी आहे, तसेच पालकांचीसुद्धा जबाबदारी आहे की आपल्या मुलांच्यामध्ये काय स्ट्रॉंग पॉईंट आहेत आणि काय मायनस पॉईंट आहेत ते ओळखून त्याचे मायनस पॉईंट कसे बाजूला होतील आणि त्याचे स्ट्रॉंग पॉईंटचा वापर करून तो पुढे यशस्वी कसा होईल या दृष्टीनं त्यांनी महत्त्वाचं काम केलं पाहिजे.
आता वेगवेगळे क्लासेस वगैरे उपलब्ध झाले. तर आमच्या वेळेला फक्त विद्यापीठात आमचे सर आणि आम्ही सगळे मिळून अभ्यास करतो. आता इतके सुविधा काळोखी सरांनी सांगितलं, आता एवढ्या संस्था आहेत आपल्याकडे, या सगळ्या संस्था आपल्याला मार्गदर्शन करायला तयार आहेत आणि ह्या मार्गदर्शनाचा लाभ आपण घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट मी सगळ्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनानं बऱ्याचशा ज्या स्पर्धा परीक्षामध्ये मुलं प्रयत्न करतात, तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सारथी मानस संस्था आहे, ती मराठा आणि कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी काम करते. बार्टी जे आहे ते अनुसूचित जाती जमातीसाठी असते. TRTI आहे, पुन्हा महाज्योती जी आहे ती OBC समाजासाठी, म्हणजे जवळजवळ सगळ्या समाजातल्या घटकांसाठी शैक्षणिक स्पर्धा परीक्षा, रोजगार निर्मिती सगळे. आता जसं मगाशी सांगितलं की महाराष्ट्रातले 3 किंवा 5 लोक होतात. आता असं चित्र झालेलं आहे की मागच्या 2-4 वर्षात जर बघितलं, म्हणजे फक्त सारथीचा एकाच मी सारथीमध्ये काम केलं म्हणून सांगतो की सरासरी 20-25 लोक फक्त महाराष्ट्रातले आणि सारथीचे विद्यार्थी हे दरवर्षी सरासरी 25 लोक UPSC फायनल लिस्टमध्ये आहेत. तर मला सांगायचं काय आहे की आपल्याला, आणि आपण काय करतो बऱ्याच वेळा, आता एक विषय निघाला सांगतो की मोबाईल आपल्याकडे आता आहे. आता कोरोनामध्ये मोबाईल ही अपरिहार्यता होती, म्हणजे मोबाईलमुळेच जग बऱ्यापैकी व्यवस्थित राहिलं. पण आता त्याचं पुढं जाऊन काय झालं की ते ॲडिक्शन झालं होतं. काय लोक मोबाईलवर बरेच वेगवेगळे बघतात, पण साधं एक आपली संस्था आहे, सारथी असेल, बार्टी असेल, शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा अभ्यास करणं किंवा त्याचा लाभ घेणं, यासाठी सर्व मुलांनी आणि विशेषतः त्यांच्या पालकांनी नक्कीच या ठिकाणी त्याची लाभ घ्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छेन की आता जी तुमची वर्ष आहेत अभ्यासाची, तर एक गोष्ट छोटी सांगतो. एक राज्य होतं, त्या राज्यामध्ये एक दरवर्षी 5 वर्षांनी राजा बदलायचा. म्हणजे लोक एका राजाची नेमणूक करायची. फक्त अट एकच होती की 5 वर्षानंतर त्याला त्या राज्याच्या बाहेरच्या एका जंगलामध्ये सोडून द्यायचे. आणि तिथं मग तो गेला की तिथं जंगलात गायबच व्हायचा, म्हणजे पुढं काय होतं त्याचा पत्ता चालायचा नाही. म्हणजे नंतर मग कोणी राजा व्हायला तयार नव्हतं. मग एक राजा कसा तरी झाला, हुशार होता. त्याने काय केलं, ठीक आहे म्हटलं मी 5 वर्ष राजा होतो. आणि जसं वर्ष संपत आली तसं सगळे घाबरायचे, आता आपल्याला जंगलात जावं लागलं, आपलं आता आयुष्य संपलं. पण ह्या राजाने काय केलं होतं की 5 वर्षाच्या मध्ये हा रेग्युलरली त्या ज्या जंगलात जायचं आहे तिथं जाऊन तिथं काही लोकांना घेऊन जंगल साफ करून तिथं छोटी वस्ती तयार केली होती. आणि जेव्हा 5 वर्ष संपली त्यावेळेस तिकडे गेला. आता जे विद्यार्थी आहेत हे ते राजे आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला सगळं राज्य करायला मिळते तुमच्या आईवडिलांच्या ह्याने, पण तुमचं पुढचं आयुष्य जे करायचं आहे त्यासाठी तुम्हाला त्या राजासारखं वागावं लागेल आणि तुमच्या पुढच्या आयुष्याची तरतूद आताच करून घ्यावं लागेल. मला वाटतं आज जो म्हणजे आपण MPSC म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं बघतो, सर्वांच्या माहितीसाठी मी सांगतो की UPSCला आज कमीत कमी 13 ते 14 लाख मुलं बसतात आणि MPSCला 3 ते 4 लाख मुलं दरवर्षी अपेअर होतात. UPSCला हार्डली 1000 जागा असतात, MPSCला तर 300-400 जागा असतात. होतं कसं की अर्थात प्रयत्न करायला पाहिजे, तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे. पहिल्या प्रयत्नात यश हे मिळेलच असं नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की आता आमचे सिनियर होते, 3-4 वर्षे ते काहीच सिलेक्शन झालं नाही आणि शेवटी आता गिवअप करणार त्यावेळेला ते डायरेक्ट उपजिल्हाधिकारी झाले. आता ते आज औरंगाबादचे आयुक्त म्हणून काम करतात, दिलीप गावडे साहेब. तर तुम्ही एकदम झोकून देऊन जर केलं तर यश तुमचं मिळणार नक्की. पण शेवटी 13 लाख लोकांतले 1000 मुलं राहणार, तर बाकीच्याने काय करायचं. तर दुसरी गोष्ट, आपण आपल्या डोक्यात प्लॅन B पण तयार केला पाहिजे की समजा आपण सिलेक्ट झालो नाही तर आपण आयुष्यामध्ये, कारण बऱ्याच वेळा आम्ही असं पण ऑब्झर्व केलेलं आहे की यश नाही मिळालं की ते एकदम फ्रस्ट्रेट होतात. तर पालकांनी विशेषतः काळजी घ्यायला पाहिजे की समजा मुलांना यश मिळालं, त्यांनी प्रयत्न 100% केले पाहिजेत नो डाऊट, पण समजा नाहीच मिळालं तर त्यांनी आयुष्यामध्ये असं उद्ध्वस्त होऊन जाऊ नये ह्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं त्याच्यात अजून दुसरे काय पॉईंट्स आहेत, त्याच्यामध्ये काय स्ट्रॉंग पॉईंट आहेत किंवा त्याला काय करता येईल त्याच्या आयुष्यामध्ये, तर ते मात्र एक डोक्यात असायला पाहिजे. नाहीतर मुलांनी, आता मॅडम सांगतील ह्याच्या बाबतीत समुपदेशन, पण हा एक फार महत्त्वाचा विषय आहे की जो दुर्लक्षला जातो. आता पुण्यामध्ये आपण बघतो, कोल्हापूरपेक्षा पुण्यामध्ये खूप क्लासेस, म्हणजे सदाशिव पेठ तो एरियामध्ये गल्लोगल्ली आणि घरोघरी सगळे क्लासेस आहेत. आणि मग खूप अशी उदाहरणं झालेली आहेत की मुलं मग वाम मार्गाला लागणे किंवा मग
पूर्ण हे होणे. तर त्या दृष्टीनं सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की ठीक आहे, आपण 100% आपलं प्रयत्न करायचे, आपण त्यात यशस्वी झालो पाहिजे, नो डाऊट. पण जर यशस्वी झालो नाही दुर्दैवानं, तर आपल्याला ज्या आपल्याकडे पॉवर आहे किंवा आपल्याकडे जी शक्ती आहे, आपलं ज्याच्यामध्ये स्किल आहे, त्या स्किलसाठी आपण प्लॅन बी नेहमी केला पाहिजे. आणि कंपॅरिझन करण्याची सवय असते. मग तो झाला, तो माझ्यापेक्षा कमी मार्क आहेत तरी तो सिलेक्ट झाला, माझं सिलेक्शन का नाही झालं. तर प्रत्येकाची शेवटी आपले आपले एक स्किल असतं, बलस्थानं असतात. तर शेवटी किती जरी म्हटलं तरी थोडं नशिबाचा भाग हा असतोच. म्हणजे बरेचसे पॉईंट असतात की त्याच्यामध्ये थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. म्हणून दुसऱ्याशी कंपेअर करणे असं न करता मी जो आहे, मी असा आहे आणि मी माझं आयुष्यात यशस्वी होणार. नॉट नेसेसरी एकच फील्ड. आता हे स्पर्धा परीक्षा हे एक भाग आहे. तर स्पर्धा परीक्षेशिवाय सुद्धा आता आमचे काळोखे सर आहेत, ते सिलेक्शन झालं, त्यांनी सोडलं. आता ते एक अधिकारी राहिले असते, आता त्यांनी हजारो अधिकारी तयार केले. म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता किंवा तुम्हाला माहिती आहे, त्यांना माहिती आहे की बाबा मी ही नोकरी सोडली, आज गॅजेटेड ऑफिसरची नोकरी त्या काळात सोडणं 40 वर्षापूर्वी म्हणजे फार मोठा धाडसाचा निर्णय होता. किंवा सरांनीसुद्धा नोकरी पूर्ण व्हायच्या आधीच VRS घेतली, कारण त्यांना माहिती आहे की मला माझ्यात पॉवर आहे, मी दुसरे काहीतरी चांगलं काय अशा करू शकतो. तर असं म्हणजे हे नोकरीत आल्यानंतरचा विषय सांगतो. पण मी सांगतोय तो दुसरा विषय आहे की समजा आपल्याला मिळालीच नाही, तर आपण त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केला पाहिजे की आपण आपल्यामध्ये जे शक्ती आहे किंवा जे आपल्यामध्ये स्किल आहे त्याचा वापर करून आपण दुसरा पर्याय व्यवस्थासुद्धा केली पाहिजे. मला वाटतं आज या ठिकाणी आपल्याशी संवाद साधायला संयोजकाने जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांना यापुढच्या आयुष्यामध्ये आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या त्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे यशस्वी व्हाल असे शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोल्हापूर.